नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, कालच 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, विधानसभा 5 राज्यातील निवडणुकांच्या, आणि अतिशय धक्कादायक खळबळजनक रिझल्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. काही अपेक्षितच होते, काही जे होते ते अनपेक्षित. तामिळनाडू विधानसभेचा निकाल हा सर्वात जास्त निकालानंतर चर्चेत येतोय. मतदानापूर्वी, निवडणुकापूर्वी बंगालची चर्चा सर्वाधिक होती. अर्थात निकालानंतर सुद्धा बंगालची चर्चा आहे, पण तामिळनाडूमध्ये जो सत्ता पालट झालेला आहे तो अतिशय विलक्षण आहे. कशामुळे? थलपती विजयने कसं तामिळनाडू काबीज केलं आणि कसा स्टॅलिनचा गेम पलटवून लावला हे आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. पण त्या अगोदर आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. मित्रांनो, थलपती विजय अर्थात जोसेफ विजय याची पार्टी तमिलगा वेट्री कझगम या पार्टीची स्थापना 2024 मध्ये झालेली, फेब्रुवारी 2024 मध्ये. कमी जास्त 2 वर्ष जुनी पार्टी, पण त्यांची ही विधानसभा निवडणूक पहिली. पण सत्ता मिळवते, 2 वर्ष वय असलेली पार्टी जर सत्ता मिळवते, किंग मेकर बनणं वगैरे वगैरे वेगळ्या गोष्टी, पण जर सत्ता काबीज करते म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी विलक्षण आहे. पार्टीचा एकमेव चेहरा म्हणजे थलपती विजय. त्यांच्या पार्टीमध्ये असे कोणते जुने दिग्गज मुरलेले राजकारणी वगैरे नाही, पण तरी सुद्धा स्टॅलिन, जे की मोदीच्या लाटेमध्ये सुद्धा ज्यांनी आपलं स्थान अटळ ठेवलं होतं, अशा स्टॅलिनचा गेम उलटवून लावणं, त्यांची सत्ता उलटवून लावणं या थलपती विजयला कसं जमलं असेल ते आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. काय कारणं आहेत विजयच्या इतक्या मोठ्या यशाची ते सुद्धा आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. त्याची काही 3-4 कारणं ठळक आहेत मित्रांनो. पहिलं, थलपती विजय हा अत्यंत लोकप्रिय व्यक्ती आहे. सिनेमामध्ये त्याचं योगदान, त्याची लोकप्रियता, पॉप्युलॅरिटी ही अफाट आहे. या लोकप्रियतेचा नक्कीच विजयला मोठा फायदा झालेला आहे. आपली पार्टी स्थापन केल्यानंतर 8 महिन्यानंतरच त्यांनी पहिली सभा घेतली होती आणि त्या पहिल्या सभेला लाखोंचा समुदाय लोटला होता. त्याच्या अंगावर अक्षरशः हजारोंनी गमछे लोकांनी फेकले त्याच्या स्वागतासाठी आणि सर्वजण त्याच्या नावाचा जयघोष करत होते. त्यामुळे ही लोकप्रियता ही सुद्धा त्याच्या यशामध्ये मोठं कारण ठरत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तरुणाईंचा आयकॉन. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये 20 ते 30 या वयोगटातील साधारणपणे 68% मतदार होते. या 68% मतदारापैकी मॅक्सिमम मतदारांनी विजयलाच आपलं मत दिल्याचं दिसून येत आहे. कारण की विजयची इमेज यंग, त्याचं दिसणं यंग आणि तरुणाईंना अपील होईल अशी त्याची पर्सनॅलिटी, असे त्याचे विचार हे यंग वोटर्सला जास्त आकर्षक ठरले आणि त्यांचा परिणाम ह्या विजयच्या मतांवरती डेफिनेटली पडलेला आहे. पुढचं कारण म्हणजे थलपती विजयची सिनेमॅटिक इमेज. सिनेमॅटिक इमेज म्हणजे त्याचे जर गाजलेले सिनेमे आपण बघितले तर त्यात तो नेहमीच सिस्टीमच्या अगेन्स्ट लढणारा युवक, करप्शन, भ्रष्टाचार, क्राईमच्या अगेन्स्ट लढणारा युवक, लोकांसाठी जास्त तळमळ असलेला हिरो, अशी त्याचे बरेचसे सिनेमे असे दिसून येतात. त्यामुळे सिनेमा अभिनेत्याचं काय असतं, त्यांचं पडद्यावरती जे रूप दिसतं किंवा पडद्यावरती त्यांचं जी पर्सनॅलिटी दिसते तीच आपल्याला खरी वाटायला लागते. त्यामुळे त्याची ही इमेज जनतेच्या मनात पक्की बसलेली होती. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अगदी तोंडावरती त्याचा एक सिनेमा रिलीजच्या आधीच लीक झालेला होता. हा लीक झालेला सिनेमा मोबाईलवरती सगळ्यांच्या पोहोचला. त्या सिनेमामध्ये सुद्धा थलपती विजयने एका अँग्री यंग मॅन पोलीस ऑफिसरची भूमिका बजावली, जो अतिशय प्रामाणिक असतो, अतिशय सभ्य असतो, पण सिस्टीम मधला भ्रष्टाचार, करप्ट हे सगळं बघून तो नोकरी सोडून राजकारणात येतो आणि एक मोठा नायक बनतो. या सिनेमाचा इमिजिएट इम्पॅक्ट हा लोकांवरती पडला आणि लोकांनी विजयच्या रूपाने आपला नवीन युवा नेता बघितला. पुढचं कारण म्हणजे थर्ड ऑप्शन, DMK आणि AIADMK या व्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये दुसरं ऑप्शन फारसं नव्हतं. पण विजयने यापैकी कुठल्याही पक्षात न जाता, कुठल्याही पक्षात सामील न होता स्वतः एक तिसरं ऑप्शन म्हणून लोकांसमोर गेला आणि लोकांना तिसरं ऑप्शन हवंच होतं. त्यामुळे
याचा सुद्धा फायदा विजयला झाला. पुढचं कारण म्हणजे विजयने जे निवडणुकीपूर्वी लोकांना केलेले कमिटमेंट्स. म्हणजे फक्त आता राजकीय नेते काय करतात की आपल्या राज्यात ह्या समस्या आहेत, आपल्या राज्यात त्या समस्या आहेत, सरकारने हे नाही केलं, सरकारने ते नाही केलं, जास्त भर यावर असतो. विजयने या उलट स्ट्रॅटेजी वापरली. त्याने समस्या सांगितल्या, पण त्या समस्यांवरती सोल्युशन काय आहे हे सुद्धा तातडीने सांगितलं. त्यासोबतच त्याने दिलेली आश्वासनं लोकांना खरी वाटली. जसं ग्रॅज्युएट जे पदवीधर आहेत त्यांना 4,000 रुपये महिना मिळणार स्टायपेंड म्हणून, 4,000 रुपये महिना मिळणार. महिलांना 2,500 रुपये महिना मिळणार. आणि ज्या नववधू असतील, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमधली स्त्री महिला, त्या नववधूला 8 ग्रॅम सोनं सरकारतर्फे देण्यात येणार. कारण सोन्याचे रेट चढत होते, सोनं हे अनमोल बनलं होतं, सोनं लोकांना अतिशय अमूल्य वाटायला लागलं. त्याच वेळी विजयने घोषणा केली की नववधूला 8 ग्रॅम सोनं सरकारतर्फे मिळणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांना अपील झाल्या. लोकांना थलपती विजयच्या रूपामध्ये एक नवीन नायक दिसून आला. आणि या थरारक निवडणुकांमध्ये विजयने तब्बल 108 जागांवरती विजय मिळवला. या 108 लोकांमध्ये स्वतः थलपती विजयच्या ड्रायव्हरच्या मुलाला त्यांनी उमेदवारी दिली होती. आणि त्या ड्रायव्हरचा मुलगा निवडून आला आणि आमदार सुद्धा बनला. स्टॅलिनच्या विरोधात जो उमेदवार जिंकला आहे तो सुद्धा विजयच्याच पार्टीचा आहे. या सगळ्या कारणांमुळे विजयची पर्सनॅलिटी, त्याची उमेदवारी, त्यांनी जे माइंडसेट एक निर्माण केलेला आहे, त्यांनी जी थॉट प्रोसेस लोकांना दिली, थॉट प्रोसेस म्हणजे विजयने सरळ सरळ केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. सर्व धर्म समभाव, जातीपातींचा भेद नाही, केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडली. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात झाला. कारण आजकालच्या तरुणाईंना फारसं जाती धर्मामध्ये इंटरेस्ट असतो, त्यांना प्रोग्रेस, एज्युकेशन या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. विजयने नेमकं तेच हेरलं आणि त्याला हा इतका मोठा विजय प्राप्त झालेला आहे. सध्या निकाल जाहीर झालेला आहे. विजय तर थलपती विजयचा झालेलाच आहे. तर आता सत्ता स्थापन ते कोणासोबत करणार? कारण सत्ता स्थापनेपासून ते थोडेसे दूर आहेत. अजून साधारणपणे एक 10-12 जागांची त्यांना आवश्यकता आहे. 108 त्यांच्याकडे आहेत. असं म्हणतात की काँग्रेस सोबत त्यांची बोलणी चालणी होऊन सत्ता स्थापन होऊ शकते. बघूया पुढे काय होतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.